श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 16वा चतुर्थ स्कंध। पुरंजन नावाचा एक राजा होता। त्याचा अविज्ञात नावाचा अत्यंत जिवलग मित्र होता। तो राजाच्या कल्याणासाठी सुखासाठी नेहमीच दक्ष असे। पुरंजनाच्या नगराला 10 द्वारे होती। कुठूनही पुरंजनाचे राज्य काळाला गिळंकृत करता येणे शक्य होते, पण हा अविज्ञात सतत जागृत राहून त्याचे रक्षण करीत असे। पुढे त्याचे लग्न झाले। त्याला 1100 पुत्र झाले। त्यांच्यात भांडणे झाली। कालांतराने पुरंजनाला जरेने वरले। त्याच्या मनात यावेळीही जरा या स्त्रीविषयी चिंतन सुरू होते। त्याचा पात झाला। पुढच्या जन्मी तो विदर्भ देशात एका कर्मठ ब्राह्मणाच्या घरी स्त्री म्हणून जन्माला आला। तिचा विवाह दक्षिणेकडील द्रविड देशी पांड्य राजाशी झाला। तिला 1 कन्या व 7 पुत्र झाले। हे 7 पुत्र म्हणजे 7 प्रकारची भक्ती, भक्तीचे 7 पुत्र। नंतर तिला सद्गुरूंची भेट होते आणि त्यांच्या उपदेशानंतर परमेश्वराशी सख्य आणि आत्मनिवेदन घडते। हीच नवविधा भक्ती आहे। पुरंजन आपले शरीर आहे। शरीरात 9 द्वारे आहेत। 2 कान, 2 नाकपुड्या, 2 डोळे, 1 मुख, 2 विसर्गद्वारे। अविज्ञात हा परमेश्वर आहे। वेदांत मुक्तावलीमध्ये अज्ञानस्थ साक्षिणेव सिद्धत्वात किंवा अज्ञेय गतया साक्षी सिद्धे असे परब्रह्माचे सांगितलेले स्वरूप आहे। ते जाणावे लागते, ते प्रत्यक्ष नाही। हाच अज्ञेयवाद आहे। तीक्ष्ण प्रज्ञांना तो जाणवू शकतो, म्हणून त्याला अविज्ञात म्हटले आहे आणि या रूपकात कूटस्थ आहे असे गृहीत आहे। तेव्हा देहाधिष्ठित जीवात्म्याच्या कल्याणार्थ कूटस्थ किंवा अविज्ञात चैतन्यरूपी आत्मा सत असत विवेकाच्या माध्यमातून कल्याणाची चिंता वाहतो। पण बुद्धिरूपी पत्नी व 11 इंद्रियरूपी पुत्र संकल्प विकल्पांच्या रणातून जीवाला हैराण करतात। वृद्धापकाळीही तो तिचेच चिंतन करतो आणि 84च्या फेऱ्यात फसतो। मी सगळ्यांचे चांगले केले, पण माझ्या पदरी काय पडले असे उद्विग्नतेने, किंवा मी सगळ्यांसाठी चांगले केले आहे, माझे अकल्याण कसे होईल अशा अहंतेने आपण सत्कर्माचे उच्चार करतो। त्यामुळेच ते पुण्यरूपात असते। म्हणून प्राप्त कर्म कर्तव्य समजून करावे आणि विसरून जावे, निर्लेप व्हावे। तेव्हा कर्म करा, सत्कर्म करा, पण कर्माचेही चिंतन करू नका आणि केलेल्या सत्कर्माचे, पुण्यकर्माचे, तीर्थाटनाचे, दानाचे, सत्यवादित्वाचे पुनरुच्चारणही करू नका। ययाती महाप्रतापी महान पुण्यात्मा त्याच्या जोरावर जेव्हा स्वर्गात गेला तेव्हा इंद्रदेव घाबरले। त्यांचे आसन घेतले असते अशी त्यांची शक्ती पाहून ते ब्रह्मदेवाला म्हणाले, मला या आपत्तीतून सोडवा। इंद्राला सांगितले, तू ययाती महाराजांचे स्वागत करून स्वतःचे सिंहासन अर्पण करीन, पण तू त्या योग्य काय पुण्य केलेस असे विचार म्हणाले। इंद्राने विचारले, ययातीने कौतुकाने पुण्यकर्माचा पाढा वाचला आणि पुण्याच्या उच्चाराने ते समाप्त झाले, कारण मी केले यात अहंभाव जागृत होतो आणि तोच मोक्षमार्गाचा अडसर आहे। म्हणून चांगल्या किंवा वाईट कर्माचे चिंतन करू नका। अंते मती सागती हा येथील न्याय आहे। केवळ भागवत नाम घेत अंतकाळ घालवा, मुक्ती नक्कीच होते। षडंगादी वेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादी गद्य सुपद्यम करोति हरे रंध्री पद्मे मनश्चिन्न लग्नम ततः किम ततः किम ततः किम ततः किम। चतुर्थ स्कंध समाप्त। गोपाळ कृष्ण भगवान की जय।